अनुराग राठोड हा अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी होता। अनुराग हा शाळा प्रशासनाच्या बसमधूनच तो ये-जा करत होता। नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत गेला होता। त्याचा आजचा दिवस प्रत्येक दिवसाच्या तुलनेत आजचा दिवस त्याच्यासाठी खूप धोकादायक आणि भयंकर घडला। दुपारी शाळा सुटल्यानंतर प्रशासनाच्या बसमधून शाळेतून घरी येत असताना अचानक नाकातोंडातून जो काही भयंकर प्रकार त्याच्या सोबत घडला तो ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। अनुराग राठोड सोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अनुराग तिप्पण्णा राठोड वय वर्ष 13 असं या हुशार विद्यार्थ्याचं नाव आहे। मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी पालकवर्ग खासगी रिक्षा किंवा शालेय प्रशासनाची बस लावत असतात। अर्थात मुलांना बसमधून नेताना आणि घरी आणत असताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी बस चालक व सोबत असलेल्या वाहकाची असते। अनुराग राठोड हा शाळा प्रशासनाच्या बसमधूनच तो ये-जा करत होता। नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत गेला होता। दुपारी शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी येत असताना बसमधून तो खाली पडला। त्यानंतर बसच्या चाकाखाली सापडला। डोक्यावरून चाक गेल्यानं डोक्याचा चेंदामेंदा झाल्यानं अनुरागचा जागीच मृत्यू झाला। तर अचानक घडलेल्या या घटनेनं बसमधील अन्य विद्यार्थी घाबरले होते। दरम्यान अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। तर बसमध्ये विद्यार्थी असताना बसचा दरवाजा बंद करणं गरजेचं होतं, मात्र गाडीतील वाहकांना काळजी घेतली नसल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अनुरागच्या कुटुंबियांनी केलाय।